मी प्रशांत पवार आहे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे। आज आपण संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरवली नॅशनल पार्क येथे आलो आहोत। तिथून आपण आज कान्हेरी लेणी बघण्यासाठी जाणार आहोत। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघू शकता हे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरवली, इथून आतमध्ये यायला एंट्री आहे। आपण बघू शकतो हे तिकीट काउंटर आहे। इथे एका व्यक्तीस 94 रुपये। आपल्याला जर कान्हेरी लेणीला जायचं असेल तर इथून बस जायला आहेत आतमध्ये, आपण बसनी पण जाऊ शकतो। बसमध्ये BSTची बस आहे, एका बसला जाऊ शकतो। BSTची बस पकडून आपण कान्हेरीला जाऊ। आपली बस आहे, AC बस आहे, त्याचं तिकीट 13 रुपये आहे। AC 188 कान्हेरी तिथून आपल्याला बस आहे। आपण आता बसमधून आहे, बसमध्ये आहोत। बघू शकतात ठाण्याला नगर आपण कान्हेरी लेणीचं तर आपण बसने उतरलो आहोत। आता इथून आपण पायी चालत वरती प्रवास करणार आहोत, वरती कान्हेरी लेणीसाठी जाण्यासाठी। चला तर फायनली आपण आता कान्हेरी लेणी इथे आपण पोहोचलो। बघू शकतो माझ्या पाठीमागे हा बोर्ड आहे। आता आपण इथून पुढे लेणी बघण्यासाठी आपण सुरुवात करणार आहोत। बघू शकता इथे हा दुसरा एक बोर्ड असं लावला आहे माहितीसाठी, कान्हेरी बौद्ध लेणीचा। ते सर्व माहिती दिलेली आहे, याच्यावर लिहिलेली आहे, आपण बघू शकता। ते तिन्ही लँग्वेजमध्ये आहे, मराठी, हिंदी, इंग्लिश या 3 लँग्वेजमध्ये इथे माहिती लिहिलेली आहे। बघू शकता इथून वरती जायला ह्या पायऱ्या आहे, तिथून अशा बघू शकता, अशा वरून त्याच्यावरती जायला तिकीट काउंटर आहे। वरती कान्हेरी लेणीला जायला तिथे तिकीट काढायला लागतं। तिकीट केंद्र असंही तिकीट आहे आणि इथे दर दिलेत। भारतीय नागरिकचे 25 रुपये वरती जाण्याचे आहे। बघू शकता इथे हा बोर्ड आहे। आपण बघू शकता इथे कान्हेरी लेणीचा एक फलक लावला, इथे माहिती दिलेली आहे। इथे 3 भाषांमध्ये आहे, मराठी, हिंदी आणि इंग्लिशमध्ये इथे आहे, आपण बघू शकता। आपण बघू शकता ही लेणी आहे। लेणीला सुरुवात तिथून होत आहे, आपण बघू शकता। दगडामध्ये अशी कोरलेली आहे, ही 2 खांबावरती अशी ही लेणी कोरलेली उभी आहे। बघू शकता ही लेणी नंबर 1 आहे, त्या माहिती फळक आहे इथे। ही लेणी नंबर 1 आहे, आपण नंबर बघू शकतो। हा आतील भाग आहे लेणीचा, 1 मजली आहे ही लेणी। मध्ये आहे पण ते बंद करण्यात आले, आपण बघू शकता। खांबांवरती 2 खांबांवरती ही लेणी उभी आहे। आपण बघू शकता ही लेणी क्रमांक 2 आहे, मोठी लेणी। बघू शकता हे दगडाला खणून
बनवलेलं आहे आतमध्ये बघू शकता. लेणी क्रमांक 2 आहे. मोठी अशी लेणी आहे बघू शकता. म्हणजे भाग मोठा भाग आहे. ते लिहिलेलं आहे लेणी क्रमांक 2. वरून जरा पायऱ्या आहेत. लेणी क्रमांक 2चं तिन्ही भाषेमध्ये इथे लिहिलेलं आहे बघू शकता. हे आपण बघू शकता. हे स्तूप आहे. ज्यामागे बुद्धांची मूर्ती कोरलेली आहेत बघा वेगवेगळ्या याच्यामध्ये. हे सुंदर असं कोरीवकाम मूर्ती कोरलेले आहेत बघू शकता. इथेही बघा बघू शकतो आपण. पुढे बघू शकता हे चैत्यग्रह आहे. वरती या छताला जॉईंट आहे बघू शकतो आपण. बाकी म्हणजे आपण बघू शकतो बुद्धांची मूर्ती कोरलेली आतमध्ये आहे. बघू शकता इथेची मूर्ती कोरलेली आहे त्याच्यामध्ये. यातमध्ये ध्यान संघाची खोली आहे पण ती बंद करण्यात आली आहे. हे ध्यान संघाचे भिक्खू संघ तिथे बसत असतात. पुढे एक तसेच ध्यान साधना कक्षामध्ये खोली किंवा रूम आहे ही बघू शकता आपण. पण बंद करण्यात आलेली आहे. त्याच्यावर काही बुद्धांची मूर्ती ते आहे. तिथे बुद्धांची मूर्ती खोलेली असेल तशीच आहे बघू शकता. हे लेणी क्रमांक 2 मध्ये आहे. पण बघू शकता इथे हे दिसतंय ना, हा शिलालेख आहे. ज्यांनी ही टाकी पाण्याची जी बांधले त्याच्या नावाची पाटी आहे ते हे लिहिलेलं आहे आपण बघू शकता. आणि ही टाकी आहे ती टाकीतून पाणी पिण्यासाठी वापरलं जात असेल. जेव्हा ते बनते का नाही ते येत असेल. पुढे एक टाकी आहे पाण्याची. आत्ता जो आपण शिलालेख बघितला पाण्याची टाकी ज्यांनी दान केलं त्यांचं नाव इथे म्हणजे इथे त्याची दान केलं त्यांचं नाव इथे लिहिण्यात आलं आहे. कल्याण येथील सुवर्णकार स्वामी दत्त आणि अन्य उपासकांनी हे पाण्याचे कुंड दान केल्याचे या शिलालेखात म्हटले आहे. तिन्ही भाषेमध्ये लिहिलं आहे. मराठी, हिंदी आणि इंग्लिशमध्ये असं हे लिहिलेलं आहे. बघू शकता हे लेणी क्रमांक 3 आहे. सर्वात अशी मोठी उंच आणि अशी बाहेरून बघू शकता आपण. त्या बाजूला लेणी क्रमांक 2 हे लेणी क्रमांक 3 शेताशी आहे बघू शकता आपण. आणि त्याच्या बाजूला लेणी क्रमांक 4 ही आहे. पण हे बघू शकता गेटच्या इथे हे डोर कीपर म्हणून जे सुरक्षा रक्षक नागवंशी आपण बघू शकता. त्याचं एक चित्र आहे म्हणजे हे नागवंशी असू शकतं त्याच्यावरून दिसून येते. डोर कीपर आहे ते म्हणजे बघू शकते. हे दरवाजाच्या आपण लेणीच्या आतमध्ये जाताना वरती करताना हे ते तुटलेल्या अवस्थेत आहेत. ते डोर कीपर नागवंशी तेही आहेत. म्हणजे सुरक्षा रक्षक असे नागवंशी त्यांचं तोंडाचा वरचा भाग आहे ते तोडण्यात आलेला बघू शकतो आपण. ही लेणी क्रमांक 3 आहे. पण बघू शकता ही मोठी अशी लेणी आहे आतमध्ये. लेणी क्रमांक 3 आपण बघू शकता. हे अशोक स्तंभ हा एक अशोक स्तंभ इथे आहे आणि हा इथे एक दुसरा अशोक स्तंभ इथे आहे. आपण बघू शकता 2 साईडला 2 असे अशोक स्तंभ इथे कोरलेले आहेत. आणि ही लेणी क्रमांक 3 2 खांबांवरती म्हणजे उभी केलेली आहे. आपण बघू शकता उंच अशी ही लेणी आहे. लेणी क्रमांक 3 याची इथे ही माहिती लिहिलेली आहे. त्याचा हा बोर्ड इथे लावलेला आहे. बोर्ड बघू शकता. बघू शकता हा इथे एक शिलालेख लिहिलेला आहे.
बघू शकतो आपण धम्मलिप्पी. सर्वात मोठी अशी बुद्धांची उभी अशी मूर्ती आहे. तसेच दुसऱ्या बाजूला ही अशी बुद्धांची तशीच सेम ती कोरण्यात आलेली आहे. आपण बघू शकतो उंच अशी उभी अशी आहे. पण इथे बघू शकतो ती कोरीव काम केलेलं आहे. ते त्यावरती बघू शकतो बुद्धांची मूर्ती कोरलेली आहे. बघू शकतो हे चैत्यग्रह आहे मोठं असं. अतिशय सुंदर असं नक्षीकाम ते करण्यात आलं. आपण बघू शकता या खांबांवरती कोरीवकाम करण्यात आलं आहे. हत्ती आहेत, अन्य प्राण्यांची ते कोरीवकाम त्याच्यावरती केलेलं आहे. अतिशय सुंदर असं हे कोरीवकाम बघू शकतो. हे स्तूप आहे आपण बघू शकता मोठं असं. हे मला वाटतं हे दुसरं क्रमांकाचं हे स्तूप असेल. एक नंबरचं आपलं कार्ला बुद्ध लेणीचं जे स्तूप आहे ते याच्यापेक्षा मोठं आहे. हे 2 नंबरचं स्तूप बघू शकतो. हे असे खांब आहेत, खांबांवरती कोरीव काम केले आणि उभी आहे लेणी चैत्यग्रह आहे. आतमध्ये छोटे छोटे असे जे खाची दिसतात, छोटे छोटे होल आहेत, तिथे लाकडं लावली गेली होती. लाकडी काम असं केलेलं होतं. ते काय केल्यानंतराने ती पाडण्यात आलं, म्हणजे पडलं गेलं असेल किंवा नष्ट झालं असेल. बघू शकतो ही वरती छत आहे. आतून आतमध्ये येण्यासाठी हा दरवाजा आहे. लेणी क्रमांक 4 आहे. बोर्ड आहे हा लेन नंबर 4. छताला जॉइंट आहे. बघू शकता इथे बुद्धांची छोटी मूर्ती कोरलेली आहे. आतमध्ये छोट्या छोट्या साईडला मूर्ती कोरलेली आहे. बघू शकता इथे बुद्धांची मोठी मूर्ती आहे, ते कोरण्यात आलेली आहे. उभी अशी ही मूर्ती आहे. तर बघू शकता इथे एक असा बोर्ड आहे. बघू शकता ही लेणी 3 आणि लेणी 4 झाल्यानंतर आता आपण वरती लेणी क्रमांक 5ला वरती जाणार आहोत. हा वरती जायला मार्ग आहे, पायऱ्या आहेत वरती जायला. आपण वरती आलो आहे. ही लेणी क्रमांक 5 छोटीसा असं आहे. बघू शकता नंबर आपण इथे टाकलेला आहे. बुद्धांची मूर्ती कोरलेली आहे छोट्या. बघू शकता इथे पाणी स्टोरेजसाठी हे ठेवलं केलेलं आहे. 2 टाक्या आहेत अशा. बघू शकता बघू शकतो इथे एक दगड लावला. इथे केव्स नंबर 6 to 11 जाण्यासाठी ॲरो दाखवला आहे, म्हणजे या लाईनला जाण्यासाठी. 6 आणि 11 ह्या साईडला आहे, तिथे पण जाणार आहोत आपण. बघू शकता लेणी क्रमांक 6 इथे आहे, छोटीशी आहे. इथं छोटंसं असं ध्यान साधण्यासाठी असा कक्ष आहे.
होऊ शकतं आपण 6 असं छोटंसं असं कोरी क्रमांक केलं आतमध्ये कोरलेली आहे ती. आता आपण लेणी क्रमांक 7 इथे माहिती दिलेली आहे, बघू शकतो आपण. बघू शकतो इथे पण त्याचा छोटासा रूम आहे ध्यान साधण्यासाठी. आपण बघू शकतो इथे छोटासा ध्यान साधण्याचा कक्ष आहे, बघू शकतो. कक्षही छोटासा आतमध्ये आपण बघू शकतो. ही लेणी क्रमांक 8 आहे, छोटी आहे, छोटासा कक्ष आहे बघू शकता. ते एक पाण्याची टाकी आहे, टाका आहे पाणी ठेवण्यासाठी. इथे आतमध्ये पाणी आहे इथे, म्हणजे तेव्हा पाणी ते साठवलं जात असेल. लेणी क्रमांक 9 आहे, ते नंबर दिसत नाही तरी पण बघू शकतो. ही लेणी नंबर 10 आहे, थोडी मोठी आहे, बघू शकतो आपण. बघू शकतो इथे हा इथे दगड आहे, त्याच्यावर लेणी क्रमांक 11 ते 33 वरती जाण्यासाठी हा मार्ग आहे, बघू शकतो. असा वरती जाण्यासाठी हा मार्ग आहे. आपण बघू शकतो हा लेणी क्रमांक 11चा हा बोर्ड आहे, तिथे नॉर्मली याची माहिती लिहिलेली आहे. प्रार्थना सभा म्हणून ओळखले जाणार लेणी आहे. लेणी उभारण्यात आली आहे, बघू शकता. लेणी क्रमांक 11चा दुसरा शिलालेख आहे, हे माहिती दिलेली आहे, बघू शकतो. हे आतील भाग आहे, इथे बघू शकता. खांबान असे कोरीव काम नक्षीकामाने कोरलेले बघू शकतो आपण. सुंदर असं नक्षीकाम ते करण्यात आलं. इथे आतमध्ये आपण बघू शकता बुद्धांची मूर्ती कोरलेल्या आहेत, बघू शकता. आतमध्ये सुंदर अशी मूर्त्या आहेत, बघू शकता. आपण बघू शकता हे मोठं असं सभागृह आहे, इथे भिक्षू वर्गासाठी इथे बसण्यासाठी आणि मोठी अशी यातील भाग आहे हा. बघू शकता त्यावेळी किती म्हणजे भिक्षुगण किती राहत असत किंवा ध्यान साधना किंवा अभ्यास करण्यासाठी इथे येतात. बघू शकता इथे बुद्धांची मूर्ती आहे, इथे कोरलेली आहे आतमध्ये. इथे ती साईडलाही बुद्ध मूर्ती कोरलेल्या आहेत आतमध्ये, बाजूला लेणी क्रमांक 12 आहे. आपण बघू शकतो ते माहिती लिहिलेली आहे. प्रजन्य काळात वाहणाऱ्या झऱ्यांच्या पलीकडे बाजूस पूर्वेकडील टेकडीमध्ये खोदलेल्या या लेणीत एक लहान गर्भगृह, ओसरी आणि अलंकृत स्तंभ आहेत. गर्भगृहात बुद्धांची धम्मक चक्रप्रवर्तन मुद्रेतील प्रतिमा आहे. लेण्यांच्या प्रांगणात भिंतीवर कोरलेल्या ब्राह्मी शिलेखाची पूजा अर्चा विहाराची देखभाल करणे, तसेच पौत्रिकीच्या वस्त्र आणि कपड्याच्या खरेदीसाठी अक्षय दान दिल्याचा उल्लेख आहे. शिदाह राजा द्वितीय कपदीन
याच्या कार्यकालात पूर्णारी पुत्र विष्णुगुप्त यांनी हे दान दिले आहे. कर्पतीन द्वितीय हा राष्ट्रकूट राजा अमोदवर्ष प्रथम महासामंत्य आणि कोकण प्रदेशाचा राजा होता. अशा ह्या 3 लँग्वेजमध्ये भाषांमध्ये माहिती दिलेली आहे. क्रमांक 12 आहे. हे 2 खांबांवरती हे उभे आहे. आपण बघू शकता हे 2 खांबे आहेत. त्या 2 खांबांवरती उभे आहेत. हे आतमध्ये जाण्याचा मार्ग आहे. हे आतील भाग आहे थोडा आणि हे आतील भाग आहे. आतमध्ये ध्यान साधनेचा कक्ष आहे. आतमध्ये इथे ध्यान साधना केली जाऊ शकते या रूममध्ये. बघू शकता आपण खांबांवरती नक्षीकाम कोरीव काम केलेलं आहे. बघू शकता बघू शकतो. हा लेणी क्रमांक 14 आहे. हा बाहेर भाग आहे त्याचा. बघू शकतो इथे बसण्याची जागा आहे. छोटासा रूम आहे. ध्यान साधनेचा कक्ष आहे. बघू शकतो असा हा परिसर आहे आतील. बघू शकतो बघू शकतो लेणी क्रमांक 15 आहे. छोटीशी लेणी बघू शकतो. हा रूम आहे आतील ध्यानसाधना कक्ष मेडिटेशन रूम. अत्यंत बेकार अवस्था आहे आतमध्ये. बघू शकतो आपण आतील भाग आहे. बघू शकते लेणी क्रमांक 16 हे आहे. बघू शकतो आतील भाग आहे थोडासा. ते लेणी क्रमांक 16 आतील भाग आहे. बघू शकतो आपण समोर हा ध्यान साधना केंद्र आहे. कक्ष आहे. बघू शकतो बघू शकतो आतील भाग आहे ध्यान साधना कक्ष. बघू शकते लेणी नंबर 17 आहे अशी. आता आपण लेणी क्रमांक 31 इथे आलो आहोत. बघू शकता हे 2 खांबांवरती ही लेणी आहे. बघू शकता हा आतील भाग आहे. वरंडा इथे 2 बुद्धांच्या मूर्ती आहेत पण ते दिसण्यात येत नाही आहेत. बघू शकता हे आतमध्ये आतील भाग आहे. तेही आतमध्ये चैत्यगृह बघू शकतो आपण मध्ये. ध्यान साधण्याची काही रूम आहे कक्ष आहे. इथेही थोडंसं रूम आहे छोटीशी ध्यान साधण्यासाठी. बघू शकता ही लेणी क्रमांक 32 आता हा बोर्ड आहे. सूचना फलक आहे. हे लेणी कानेरी लेणी समोरील सुनियोजित व परिपूर्ण विहार आहे. ज्यात मोठे प्रशस्त पटांगण डावीकडे कक्ष आणि चंद्रशिलायुक्त कोरीव पायऱ्या आहेत. पायऱ्यातून जातात वरांडा व मुख्य विहार आहेत. विहाराच्या भिंतीत जाळीदार खिडक्या आणि वरांड्याच्या बसण्यासाठी बाग कोरलेले आहेत. मुख्य विहाराच्या अंतर्भागात बसण्यासाठी बाग आहेत. या लेण्यात बौद्ध देवता तारा ही लाकडी प्रतिमा सापडली होती. यावरून चल मृत्यू पूजनाची पद्धत तेव्हा रूढ होती असे म्हणता येते.
वरांड्याच्या बाह्य भागात कोरलेल्या ब्राह्मी अभिलेखात हे लेणे कल्याण येथील उपसकाने सर्वांच्या कल्याणासाठी दान दिल्याचा उल्लेख आढळतो असा आहे. त्याच्या बाजूला बघू शकतो आपण हे छोटंसं कक्ष आहे, ही छोटीशी रूम आहे. बघू शकतो 32 लेणी क्रमांक 32 2 खांबांवरती उभे आहे. बघू शकतो आपण आतील भाग आहे वरांडा. ती खिडकी आहे छोटीशी आवाज आणण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी. आतमध्ये बघू शकतो आपण इथे दरवाजा बंद असल्यामुळे आपण जाऊ शकत नाही. मध्ये असा हा छोटासा रूम आहे, कक्ष आहे ध्यानसाधनेचा. बघू शकतो बघू शकतो हे लेणी क्रमांक 33 आहे. थोडी ही मोठी आहे लेणी, बघू शकतो आपण. बघू शकतो इथे छोटीशी अशी रूम आहे ध्यान साधनेसाठी. अशी रूम आहे, कक्ष. आपण बघू शकतो लेणी क्रमांक 34 आहे. ते माहिती दिली आहे. दक्षिणेकडील टेकडीवर पुरवलेल्या या लेण्यात गर्भगृह, अंतराल, चौरस, मंडप, स्तंभयुक्त वरांडा आणि प्रांगण अशी संरचना दिसते. मुख्य गर्भगृह तसेच मंदिराच्या बाह्य भिंतीवर वरद मुद्रेतील बुद्ध प्रतिमा कोरलेल्या आहेत. अंतराच्या छतावर आजही बेंची चित्राचे उरलेले अवशेष पाहता येतात. मंडपातील गिलाव्याचे अवशेष आहेत, परंतु चित्र दिसत नाहीत. दोन्ही बाजूस आसनपट्टयुक्त वरांड्यात पोचण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. खुल्या प्रांगणात जलकुंड आहे इथे अशी माहिती दिलेली आहे. हे लेणी क्रमांक 34 आहे. बघू शकतो वरती दगड आहेत, हे त्याच्यामध्ये कोरलेले दोन खांबांवरती बनवले आहे. आपण बघू शकतो हे पायऱ्या आहेत आतमध्ये जाण्याच्या. हा 3 वरांडा आहे. लेणी क्रमांक 34. आतील भाग आहे, बघू शकतो आतील कक्ष आहे. बघू शकतो इथे बुद्धांची मूर्ती इथे आहे. बघू शकतो ती ही मूर्ती असते, ती मूर्ती सध्या नाही आहे. बघू शकतो ती बुद्धांची मूर्ती उभी अशी आहे. बघू शकतो ह्या साईडला हे बघू शकतो आपण बुद्धांची उभी आहे अशीच. बघू शकतो ध्यानसाधना कक्ष आहे आणि हा आतील भाग आहे इथे बघू शकतो. लेणी क्रमांक 35ला जाण्यासाठी वरती अशा ह्या पायऱ्या आहेत छोट्या, बघू शकता. लेणी क्रमांक 34 नंतर आपण लेणी क्रमांक 35ला जाईल. अशा पायऱ्या आहेत वरती. बघू शकता हे लेणी क्रमांक 35 आहे. छोटीशी अशी लेणी आहे. यातमध्ये असं छोटंसं वरांडा आणि कक्ष आहे. बघू शकता
यात ध्यान साधना कक्ष आहे छोटंसं. आपण बघू शकता लेणी चैत्य 36 आहे इथे. आपण बघू शकता आपण बघू शकतो 36 नंबर. बघू शकतो वरतून हे असं कोरीगाव करून हे चैत्य बनवलं आहे. धार्मिक अंधकृतीमध्ये हे असं बनवणं आहे. बघू शकता लेणी क्रमांक 37 ही आहे. अशी छोटीशी अशी आहे. हा ओरंड्याचा भाग आहे. बघू शकता हे हॉलसारखं आहे छोटंसं असं बघू शकता. आणि हे बसण्यासाठी इथे असं आहे. 6 परिसर आतील आहे. मध्ये काही रूम आहे. लॉक करण्यात आले. आतमध्ये असे 2 ध्यान साधण्याचे कक्ष आहेत. रूम आहेत. बघू शकतो ह्या साईडला एक आहे. लेणी क्रमांक 38 छोटंसं असं इथं कक्ष आहे किंवा रूम आहे. बघू शकता बघू शकतो हे पाणी टाके पाणी जमण्यासाठी आता इथे केलेलं आहे. क्रमांक 39 आपण इथे बघू शकतो. छोटीशी अशी ही आहे. छोटंसं असं एक कक्ष आहे ध्यान साधण्यासाठी. आतमध्ये बंद आहे ते बघू शकता. आपण बघू शकता हे लेणी क्रमांक 40 आहे. बघू शकता हे दगडाला कसं कोरून आतमध्ये छोटंसं कक्ष असं बनवलं आहे. बघू शकता इथे एक असं छोटंसं कक्ष बसण्यासाठी आहे. ते आहे आपण बघू शकता इथेही बसण्यासाठी गेलेलं आहे. बघू शकता वाघसारखं आहे. लेणी क्रमांक 40 आहे. छोटं आपण बघू शकता ही लेणी क्रमांक 41 आहे. हे पुढे 2 आणि पाठी 2 4 अशा खांबावरती ही कोरलेली आहे. बघू शकता आपण वरती हा डोंगर आहे त्याच्यामध्ये कोरीव काम करून कोरलेले आहे. बघू शकता आतमध्ये जाण्याचा दरवाजा आहे. प्रवेशद्वार आहे. लेणी क्रमांक 41 असं लिहिलेलं आहे नंबर. आतील भाग आहे आपण बघू शकता. आतील भाग आहे. इथे ध्यान साधना कक्ष आहे. आपण बघू शकता रूम आहे. समोरच बुद्धांची अशी बसलेली मूर्ती आहे कोरलेली आहे. बघू शकतो त्या बाजूला ही मूर्ती आहे. बघू शकता हा आतील भाग आहे परिसरात. थोडंसं
लेणी क्रमांक 49 ही 2 खांबांवरती आहे, बघू शकता. यातून जाण्यासाठी पायऱ्या आहेत. ही 2 खांब आहेत. हा वरंडा आहे. बघू शकता आपण हे लेणी क्रमांक 49 त्यातील हा आतील भाग आहे. ध्यान साधना कक्ष आहे आणि आतील परिसर आहे. हॉल सारखं आपण बघू शकतो. लेणी क्रमांक 50 ही अशी आहे. असं समोर आतमध्ये जाण्यासाठी आहे. बघू शकता बाजूला रूम आहे छोटे. असं हे पाण्याचं पाणी जमा करण्यासाठी इथे बनवलेलं आहे. बघू शकतो लेणी क्रमांक 50. बघू शकता पण ह्या ओरंड्यामध्ये ते बुद्धांची मूर्ती ध्यान मुद्रेत आहे. त्या बाजूला पण बघू शकतो असं कोरीव काम याच्यामध्ये केलेलं आहे. इथेही बुद्धांची मूर्ती कोरलेली आहे, आपण बघू शकतो. लेणीतील आतील भाग आहे. मोठा असा परिसर आहे. बघू शकतो ध्यान साधना कक्ष आहे. आतील हेही एक आहे. ते का माहीत आहे ते खण दिसतो आपल्याला असा. आतील मोठा परिसर आहे. बघू शकतो आपण हॉल सारखा आतील परिसर आहे हा, आपण बघू शकतो. ते बघू शकतो आपण एक बुद्धांची मूर्ती इथे कोरीव उभी अशी आहे. तिचा हात तोडण्यात आला आहे राईटवाला.